भाग्याचा उदय
भाग्याचा उदय तेहे जोडी संतपाय हेतोनिया नठो माथा मरणा वाचून सर्वथा होई बळकट माझ्या मनारे तू धीट एथोनिया नठो माथा मरणा वाचून सर्वथा तुकाला लोटांगणी भक्ती भाग्या झाली धणी एथोनिया नठो माथा मरणा वाचून सर्वथा विठ्ठला विठ्ठला दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कुमाराने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दासबुगा अलंकापुरी रम्य सिंहासन स्तंभदा भुजतेजस पुरदीप्रेशम विधींद्रादिदेवैसरा स्वेमानं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरे भाग्याचा उदय तेहे जोडी संतपाय भाग्याचा उदय तेहे जोडी संतपाय येथोनिया नठो माथा मरणा वाचून सर्वथा। भगवान श्री रामचंद्रांच्या जयंतीच्या निमित्तानं जन्मदिनाच्या निमित्तानं रामनवमीच्या निमित्तानं गेल्या 40 वर्षांपासून आपला हा छोटेखानी कार्यक्रम अर्थात 9 दिवसांचा कार्यक्रम कधी 7 दिवस कधी 8 दिवस काल कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि रामनवमीच्या दिवशी या कार्यक्रमाचा शेवट होईल। आजचं हे दुसरं कीर्तन विठ्ठला विठ्ठला कालपासून येणारे काही दिवस 4-5 दिवस म्हणजे 5-6 दिवस हरिभक्तपरायण श्री आपल्याच भूमीतून ज्यांचा जन्म झालाय आपल्याच सगळ्यांच्या मधून ज्यांचं अस्तित्व उमललंय हरिभक्तपरायण श्री कृष्णाजी महाराज केकान यांच्या मुखातून राम कथा आपण ऐकतोय। राम कथाच ना राम कथा आपण ऐकतोय। रामचंद्र प्रभू आणि रामचंद्र प्रभूंचं जीवन आपल्या समोर आणण्याचा ते प्रयत्न करतात। या माध्यमातून रामचंद्र प्रभूंच्या जीवनात घडलेल्या घटना सांगण्याच्या माध्यमातून मानवी जीवन कशा पद्धतीने पुढे जावं आणि जीवनाला आकार मिळण्यासाठी रामप्रभूच्या
जीवनामध्ये काय काय गोष्टी किंवा काय काय पैलू असे आहेत की जे जीवनाला, माणसाच्या जीवनाला उपयोगी आहेत, हे आपल्याला या 7-8 दिवसांमध्ये ऐकायला मिळत आहेत. तसं पाहिलं तर रामचंद्र प्रभूंचं जीवन हे तुमच्या आमच्यासारख्या सामान्य म्हणून, माणूस म्हणून जन्माला आले असले तरी सुद्धा अतिशय अलौकिक स्तरावरच आहे. अलौकिक स्तरावरच एवढ्यासाठी आहे, मनुष्य म्हणून पाहत असताना आपण मनुष्य आहोत आणि आपण मनुष्य म्हणून त्यांच्याकडे पाहत असताना त्यांच्या जीवनात घडलेल्या घटना सामान्य जरी वाटत असल्या तरी आपल्या जीवनाला खूप मोठा आकार देणारे आहेत. तसं पाहिलं तर रामचंद्र प्रभूच्या जन्माच्या अगोदर पासून पार उत्तर रामायणापर्यंत आपल्याला सगळं रामायण माहिती आहे. आणि त्यातही आणखी जर बारकाईने विचार करावा तर आपला हा जो परिसर आहे, आपला हा परिसर भूमच्या शेजारी येतो, बरोबर ना. उस्मानाबाद जिल्हा त्या निमित्तानं त्या काय दृष्टीने जर बघितला तर भावार्थ रामायणासाठी उस्मानाबाद जिल्हा आणि भावार्थ रामायणाच्या माध्यमातून 14 दिवसांचा वनवास करणारा जिल्हा उस्मानाबाद कडे पाहिलं जातं. म्हणजे तुम्हाला किती कळालं हे मला माहित नाही, पण रामचंद्र प्रभूंनी किती वर्ष वनवास सोसला? किती वर्ष सोसला? 14 वर्ष सोसला. 14 वर्ष रामचंद्र प्रभूंना वनवास सोसावा लागला. रामायण वाचून लक्ष्मण शक्तीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उस्मानाबाद किंवा भूम तालुका या बाबतीत 14 दिवसांचा वनवास सोसायला ही टाळेकरी मंडळ असेल किंवा आणखी वनवासी मंडळ असेल, वनवासीच म्हणतात ना, वनवासी म्हणतात ना. आम्ही लहान असताना त्याला पोताडे म्हणायचे, पोताडेवाले आम्ही लहान असताना. आता काय म्हणतात मला माहित नाही, पण बऱ्यापैकी वनवासी मंडळ म्हणतात. 14 दिवसांचा वनवास त्यांचा असतो. ह्याच्यावर खूप जास्त बोलणार नाही मी, पण या माध्यमातून आपल्याला रामायण खूप परिचित झालेलं आहे. आणि काय कोणत्याही एखाद्या गोष्टीची खूप जास्त परिचयाची एखादी गोष्ट झाली ना तर त्याच्यासाठी एक वाक्य आहे संस्कृतमध्ये, महाराज, अतिपरिचयात अवज्ञा. अतिपरिचयात अवज्ञा असं एक संस्कृतमध्ये वाक्य आहे. कोणत्याही गोष्टीची खूप जास्त ओळख झाली, खूप जास्त परिचय झाला की त्या गोष्टीविषयी आपला कुतूहल राहत नाही, त्याविषयी जिज्ञासा राहत नाही, त्या गोष्टीविषयी आपल्याला इतकं मोठं आकर्षण राहत नाही जे अगोदर असतं. आणि म्हणून रामायण आपल्याला माहिती आहे, पाठ आहे, आपल्याला सगळ्या घटना माहिती आहेत, त्या आपल्या मुखपाठ आहेत. आपण इतरांना सांगतही असतो, ऐकत तर असतोच. आणि त्यातल्या त्यात या कोरोनाच्या काळातही आणि त्याच्या अगोदर 10-15 वर्षांपूर्वी, 20-25 वर्षांपूर्वी रामानंद सागरांच्या रामायण या मालिकेमुळे, टीव्हीवर लागणाऱ्या सिरियलमुळे रामायण आपल्या घराघरात माहीत झालं, लोकांपर्यंत, लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचलं. ते नुसतं पोहोचून चालणार नाही, ते आत्मसातही करण्याची गरज आहे. कोणते प्रसंग आपल्याला माहित नाहीत बरं रामायणातले? रामनवमीच्या निमित्तानं मी या ठिकाणी आलोय म्हटल्याच्या नंतर राम जन्मावर किंवा रामावर काहीतरी बोललं पाहिजे असं मला वाटलं अंतःकरणातून. काय आपल्याला रामायणातलं माहित नाहीये? एखादा प्रसंग मी सांगायला लागलो तर त्या प्रसंगात पुढे घडलेल्या घटना तुम्ही पाठीमागून सांगाल आपल्याला, बरोबर ना. केवट प्रसंग असेल, केवटानं त्या कोणत्या एखाद्या नदीतून जात असताना कशा पद्धतीने रामाला तिथपर्यंत नेऊन घालत असताना आपले अट्टहास पूर्ण करण्याचे प्रयत्न केले हे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे. रामाला वनवासाला जात असताना त्याच्या आईनं कशा पद्धतीने वनवासाला पाठवलं हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. हे किती भाऊ होते, ते कसे वागले, किती राण्या होत्या, दशरथ काय होता, या सगळ्या गोष्टी आपल्या मुखपाठ आहेत, आपल्या आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. दुर्भाग्यानं काय झालंय, रामायण असेल, महाभारत असेल, ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथ असतील, हे आपल्या घराघरापर्यंत आले. ते आपल्या घराघरापर्यंतच नाही,
ते आत्मसात करता येणं महत्वाचं आहे. हे प्रसंग माहीत असणं महत्वाचं नाही महाराजजी, बरोबर ना? कोणताही एखादा प्रसंग माहीत असणं महत्वाचं नाहीये, त्या प्रसंगातून प्रेरणा घेणं महत्वाचं आहे. आणि जर आपण एखाद्या गोष्टीतून प्रेरणा घेतच नसलो ना, तुमचं कितीही पाठ असलं, पाठांतर असून सुद्धा त्याला काहीही किंमत नाहीये, काहीही किंमत. दानोबाऱ्यांचं चरित्र कुणाला माहित नाहीये. बऱ्यापैकी महाराष्ट्रात जन्माला आलेल्या वारकरी संप्रदायाचा बेस असलेल्या प्रत्येक व्यक्तीला माऊलींचं चरित्र ओझरतं का होत नाही पण माहितीये. एवढं तरी माहितीये की माऊलींच्या आई वडिलांना आत्महत्या करावी लागली, समाजानं त्यांना नीट जगू दिलं नाही, समाज व्यवस्थेचे चटके सहन करावे लागले, हे सगळ्यांना माहितीये. घेतो काय आपण? रामचंद्र प्रभूंसारखे 4 भाऊ एकत्र नांदत असताना त्यांचा एकमेकांवरचा जीव, प्रेम, आई वडिलांची आज्ञा रामचंद्र प्रभूंसारख्या माणसानं अजिबात ओलांडली नाही. माहित नाही का आपल्याला? मुळात महत्वाचा मुद्दा हा आहे, ते ज्ञान आपल्यापर्यंत आलंय, पण ते आपल्यापर्यंत आलेलं ज्ञान आपल्या कृतीत किती उतरलंय. विठ्ठला विठ्ठला. असेल त्याच्यातलाच रामायणातला एक छोटासा प्रसंग सांगतो मी, खूप गोड आहे. अरण्यातली वाट आहे, अरण्यातली वाट आहे. तुम्ही असं म्हणाले हे रामाचं मध्येच कुठून आणलंय? हे माझ्या अभंगाला सोडून नाही, हे अभंगाला सोडून नाहीये. या टायमाला, या वयात विठ्ठला विठ्ठला. तसं कसं आहे, रामचंद्र प्रभूंना वनवासाला जायचंय आणि जात असताना रामचंद्र प्रभू कोण कोण गेलेले? सांगा सांगा, बिंदास बोला. महाराजांनी कोण कोण सांगितलंय? वनवासाला रामचंद्र प्रभूंच्या बरोबर कोण कोण आहे? लक्ष्मणजी आणि सीतामैया, दोघं ना. बाकी आणखी बरेच लोक निघाले असले तरी त्यांना पाठीमागे सोडून ते पुढे गेलेले. हे दोघं आणि वनवासाला जायचं. आणि मी मध्ये मध्ये प्रश्न विचारित असतो बरं, तुम्ही फक्त काय ना, माझी कीर्तनाची शैली ही संवादात्मक आहे. संवादात्मक म्हणजे मी माझ्या कीर्तनात तुम्हाला सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करीत असतो. आणि जर तुम्ही सहभागी नसले, मी बोलत गेलो, तुम्ही झोपून गेले तर काय करायचं? त्यापेक्षा तुम्ही झोपू नये त्याच्यासाठी तुमच्याशी संवाद साधणं हे कीर्तनातून मला बरं वाटतं. संवाद साधित असताना मध्ये आधी जर एखादा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तरही देण्याचा, आणि मी प्रश्न काही खूप अवघड विचारणार नाही, टेन्शन घेऊ नका. हे तिघ जण जात असताना वनवासाला जात आहेत. एक पांदीची वाट आहे, पाऊल वाट. पांदीची म्हणण्यापेक्षा एकदम पाऊल वाट, अरण्यातली वाट. अरण्यात जायचं म्हटल्याच्या नंतर वाट अरण्यातलीच असणार आहे. अरण्यातून चाललेली ती वाट, आणि चालता चालता एक काटा, नीट आहे का, एक काटा रामचंद्र प्रभूंच्या पायात खुपसला. वाट अरण्याची वाट आहे. चालता चालता एक काटा रामचंद्र प्रभूंच्या पायात खुपसला, आणि खुपसल्याच्या नंतर रामचंद्र प्रभू खाली बसले. पायातला काटा उपसून फेकून दिला. जिथं काटा खुपसला होता तिथून थोडस रक्त आलं, आणि रक्त आल्याच्या नंतर पायातून रक्त आलं, डोळ्यांतून पाणी आलं. कुणाच्या? कुणाच्या? रामचंद्र प्रभूंच्या पायातून जिथं काटा खुपसला तिथून थोडस रक्त आलं बारीक, आणि डोळ्यांतून पाणी आलं. हे बघितलं लक्ष्मणानं. लक्ष्मणानं पाहिलं की दादांच्या डोळ्यांतून पाणी आलं. त्यांना प्रश्न पडला, न राहून विचारलं, दादा, एक काटा तुमच्या पायात खुपसला आणि तुम्ही रडावं? एक काटा तुमच्या पायात खुपसावा आणि तुम्ही रडावं? इतके लहान नाही आहेत तुम्ही. जर नीट विचार केला तर ही अशी लेकरं 5वी 6वीची लेकरं सुद्धा उदळ्या मारीत असताना एखादा पायात काटा खुपसतो, बस करतो, तो उपसून फेकून पुन्हा उदळ्या मारायला सुरुवात करतात. लेकरं ते रडत बसत नाही. रामानं रडावं,
आणि रामचंद्र प्रभूंच्या डोळ्यातून आलेलं पाणी पाहून यांना प्रश्न पडला लक्ष्मणजीला की का दादा रडतायत. आणि मग प्रश्न विचारतायत, दादा तुम्ही एवढं रडावं, तुमच्या डोळ्यातून पाणी यावं, एवढे लहान नाही आहेत तुम्ही आणि एवढे कमकुवत, या जगातले सगळे काटे तुम्ही निर्माण केलेत ना. देव आहेत तुम्ही, भगवंत आहेत तुम्ही. या जगातले सगळे काटे, काटाही तुमचाच, पायही तुमचाच, तुमचाच काटा तुमच्या पायात खुपसला, तुम्ही रडावं. मला याच्यातलं गमक कळत नाही, का रडताय तुम्ही. आणि रामचंद्र प्रभूंनी त्या लक्ष्मणाला उत्तर देता देता एक वाक्य वापरले, म्हणजे लक्ष्मणा, ज्या वाटेनं चाललोय ना ही वाट काट्यांचीच आहे. ज्या वाटेनं मी चाललोय ना ही वाट काट्यांचीच आहे. अगणित काटे, पावला पावलावर काटे. अरण्यातून जायचंय म्हटल्याच्या नंतर काट्यांचीच वाट आहे. पावला पावलावर काटे, क्षणाक्षणाला काटे. आणि एक लक्षात ठेवा बरं, जर रामाच्या वाटेत काटे म्हटल्याच्या नंतर हरामखोराच्या का नसतील. प्रत्येक क्षणाक्षणाला काटे, प्रत्येक क्षणाक्षणाला काटे. रामचंद्र प्रभू देव म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतोय ना, त्यांचंही जीवन जर इतकं संकटाने भरलेलं असेल आणि त्यांना स्वतःच म्हणावं लागत असेल की आपली वाट ही काट्यांची आहे, तर काय अडथळे कमी असणार आहेत काय. आपण मनुष्य म्हणून जन्माला आलोत, आपल्याही जीवनामध्ये अनेक अडथळे आहेत. कधी जास्त पाऊस पडतो, कधी कमी पडतो, कधी भूकंप येतो, कधी सुनामी येते, कधी आणखी वादळ येतं, कधी घर जळीत होतं किंवा आणखी काही होतं. अनेक संकट आहेत, पण घाबरून चालत नाही, घाबरून चाललं. रामचंद्र प्रभूंच्या जीवनातला हा प्रसंग आहे ना, आपल्याला हे शिकवतो की अनेक संकटांनी भरलेलं जीवन आहे, काट्यांचीच वाट आहे. जीवन म्हणजे ही काट्यांचीच वाट आहे, पण घाबरून चालत नाही. पण रामचंद्र प्रभूंना लक्ष्मणजी विचारताय, पण रडताय का. रामचंद्र प्रभू उत्तर देत आहेत, लक्ष्मणा, वाट काट्यांचीच आहे, वाट नाहीये, पण एक आहे, या वाटेनं, अरे माझ्या पायात काटा खुपसला, मी लहान नाही, तुला माहिती आहे, मी रडतोय ना. माझ्या पायात काटा खुपसला म्हणून रडत नाहीये, तर याच वाटेनं माझा प्राण, माझा भरत, माझा सखा भरत येणार आहे, माझा भक्त येणार आहे. त्याच्या पायात जर काटा खुपसला तर तो काय विचार करेल, त्याला किती वेदना होतील, त्याचं मन काय म्हणेल. माझा एक प्रश्न आहे, रामचंद्र प्रभू आणि भरत यांचं नातं काय. बोला बोला, बिंदास बोला. मी म्हटलं तुम्हाला खूप अवघड प्रश्न नसतात माझे. रामचंद्र प्रभू आणि भरतजी यांचं नातं काय. हा, ते भाऊ नाही, ते सावत्र भाऊ आहेत. कळत मला, ते सख्खे भाऊ नाही, ते सावत्र भाऊ आहेत. नीट विचार करा, एक सावत्र भाऊ दुसऱ्या सावत्र भावाच्या पायात काटा खुपसेल या जाणीवेनं रडतो. एक सावत्र भाऊ दुसऱ्या सावत्र भावाच्या पायात काटा खुपसेल या जाणीवेनं रडतो. तेच रामायण वाचून, ऐकून, सांगून, पाठ करून आमचं आयुष्य चाललंय. सगळं माहित असून सुद्धा आम्ही आमच्या स्वतःच्या सख्या भावाच्या पोटात स्वतःच्या हाताने चाकू खुपसतो. लाजा अजिबात वाटत नाहीत आपल्याला. मुद्दा हा आहे की आपण रामायणातून शिकलो काय. रामायण पाठ असणं महत्वाचं नाहीये, ते ज्ञान आपल्यापर्यंत आल्याच्या नंतर ते ज्ञान आपल्या कृतीत उतरलं पाहिजे, ही खरी गरज आहे. विचार विठाला विठाला. भगवद्गीतेचं असेल, ज्ञानेश्वरीचं असेल, भागवताचं कोणतंही ज्ञान असेल, ज्ञान आहे आपल्याकडे, ते आत्मसात होत नाहीये. ज्ञानेश्वरी आली आपल्याकडे, 700 वर्ष झाले ज्ञानेश्वरी आपल्या हातात आली आहे, ती कृतीत येत नाहीये. जे खळांची व्यंकटी सांडोस तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. आम्ही लहान असताना, असे लेकर असताना, लहान असताना पासून परिपाठामध्ये आम्हाला म्हटलं जायचं, म्हणायला सांगितलं जायचं, बरोबर ना. आता विश्वात्मके देवे येणे वागे बाबा बाळा, परिपाठात होतं का हे, काय आहे याचं नाव काय, हे काय. वा, भाग्यवान आहेस तू. काल एका शाळेत तिलोक म्हणून पाथर्डीची एक शाळा आहे, श्री तिलोक, पाथर्डीच्या एका शाळेत व्याख्यानाला गेलो होतो काल परवा. त्याला मी असाच प्रश्न विचारला, म्हटलं बसायला माहिती का.
एकमेकाच्या थोबाडाकडे बघायला लागली लेकरं. ही आजची स्थिती आहे आमची. जगातली सगळ्यात अप्रतिम प्रार्थना म्हणजे पसायदान आहे. खरा तो एकच धर्मन जगाला प्रेम अर्पावे असल्या काही प्रार्थना आहेत ना, या पसायदानाच्या कुठंच नाही येतो, कुठंच नाही. आमच्या लेकरांना या पसायदानासारख्या प्रार्थना शिकवल्या जायला पाहिजेत. आणि दुर्भाग्य आमचं हे की आज शिकवलं जात नाही. ज्यांनी शिकलेत ना, लहानपणापासून आम्ही ऐकत आलो, बोलत आलो, म्हणत आलो, पण तरीही जे खांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, हे शब्द आमच्या अंतकरणापर्यंत पोहोचू शकले नाहीत. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे हे शब्द आहेत ना, बोलून ऐकून पाठ करूनही आमच्या कृतीत उतरत नाहीत. जाऊ द्या लोकांचं. भूता परस्परे पडो म्हणजे एका जीवाला दुसऱ्या जीवाविषयी आदर असावा, प्रेम असावं, आपुलकी असावी, मैत्र असावं, सौहार्द असावं, स्नेह असावा, ही माऊलींची अपेक्षा आहे. जाऊ द्या दुसऱ्या जीवांचं, ज्यांनी जन्म दिलाय त्यांच्याविषयी तरी कळतंय ना. दुसऱ्या जीवांचं जाऊ द्या. जीवो जीवस्य जीवनम असे या नियमानुसार जर आपण पाहिलं तर ही सृष्टी एकमेकांचं जीवन आहे म्हणून आपण चालू. पण जर नीट विचार केला तर दुसऱ्या माशांसारख्या, बोकडांसारख्या, कोंबड्यांसारख्या जीवांविषयी प्रेम वाटत नसेल, मला वाईट वाटत नाही, मला वाईट वाटत नाही. आपल्या आई वडिलांविषयी आपल्याला प्रेम वाटत नाही याचं वाईट वाटतं. तासांची कीर्तन आई माझी मायेचा सागर म्हणत म्हणत पार पडावीत. आणि घरी गेल्याच्या मला एक कीर्तनकार आमचे खूप जास्त सांगत नाही, मी मित्र आहेत जवळचे, दररोज प्रत्येक कीर्तन त्यांचं आई माझ्याशिवाय होत नाही, प्रत्येक कीर्तना. आणि नंतर मला कळालं की 3 वर्ष झाली ती त्यांच्या आईशी बोलतच नाहीत. काय करायचं. कळतंय ना काय अर्थ काय काय माझी म्हणण्याला. कीर्तन रंगवता येतात. शब्द आहे का, आई माझी म्हणून कीर्तन रंगवता येतात, आत्मसात काही होत नाही. विठला विठला आत्मसात होण्याची गरज आहे. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे असं जेव्हा ज्ञानोबराय म्हणतात ना, तेव्हा आमच्या शेजारी उभ्या असलेल्या प्रत्येक जीवाविषयी, नाही जीवाविषयी, माणसांविषयी प्रेम हवं, नाही माणसांविषयी, आमच्या आईवडिलांविषयी प्रेम असावं, आमच्या बांधवांविषयी प्रेम असावं. कोणी एखादा टाळकरी येऊन शेजारी येऊन उभा राहावा असं तुमच्यासाठी बोलतो असं समजू नका. फक्त टाळकऱ्यांचंच नाही, आमचं इथेच आहे. उभा एखादा राहील टाळकरी एखादा येऊन महाराजांच्या बरोबर यावा आणि तो लाईनीला उभा राहावा आणि त्याने खूप प्रमाण म्हणावे. अशी खूप प्रक्रिया आहे. भूता परस्पर पडो मैत्र जीवाची. इथं सांगितलं जे जे दृष्टी दिसेल ते, अरे हरिरूप जाऊ द्या, माणूस म्हणून तरी बघा ना. विठला विठला आपल्यापर्यंत. ज्ञानेश्वरीला 750 वर्ष होत आले ज्ञानेश्वरीला आपल्यापर्यंत पोहोचून, अजूनपर्यंत ज्ञानेश्वरी आत्मसात होत नाहीये. 400 वर्ष होत आले तुकोबारांची गाथा आपल्यापर्यंत पोहोचून, अजूनपर्यंत फक्त सुंदरते ध्यान चाली लावून म्हणण्यापर्यंतच आहेत आपण, त्याच्या पुढे जाईना. आणि खरं सांगू, कदाचित त्यांच्या फोटोंची आणि त्यांच्या गाथा आणि ज्ञानेश्वरीची देव्हाऱ्यात पूजा करण्यापेक्षा त्यांचं एक वाक्य जर आपण आपल्या कृतीत उतरवलं तर ती खरी पूजा ठरेल. बहु केले
पाठांतर वर्म राहिले ते दूर. खूप चांगलं प्रमाण दिलं तुम्ही, खूप चांगलं प्रमाण. आणि बाकीच्या आमच्या सारख्यांच्या पाठच नाही, त्याला आम्ही तरी काय करायचं. बहु केले पाठांतर. काय ना माऊलींची एक ओवी 9व्या अध्यायामध्ये माऊलींची एक ओवी इतकी गोड आहे ज्ञानेश्वरीमध्ये. माऊली असं म्हणतात, निधान जोडावया भाग्य घडे का धनंजया परी जोडले भोगावया विपाये होय. निधान जोडावया म्हणजे कोणतीही संपत्ती, पैसा, श्रीमंती मिळणं हे भाग्य आहे, पण मिळालेला पैसा वापरता येणं हे खूप मोठं भाग्य आहे. कळतंय ना? या पाठीमाग मला एक बातमी अशी ऐकायला मिळाली होती की पाठीमागे समृद्धी महामार्ग गेला. समृद्धी माहिती आहे? समृद्धी महामार्ग गेला. तो महामार्ग ज्यांच्या शेतातून गेला ना त्यांना खूप पैसे मिळाले, खूप पैसे मिळाले. त्याच्यातले कितीतरी लोकांनी आता ह्या 10-15 दिवसात मला असं कळालं, बऱ्याच लोकांना खूप पैसे मिळाले, ज्यांना मिळाले होते ना आता खायला पैसा राहिलेला नाही. का बरं असं व्हावं? अचानक मिळालेली कोणतीही संपत्ती मिळणं सोपं आहे. शब्द ऐका, सोपं आहे म्हणण्याचा अर्थ अगदीच सोपं असंही नाही, त्याच्यासाठी मनन करावी लागते. आणि यांच्यासारख्या लोकांना विचारा, पहाटे 4-4 वाजता उठावं लागतंय, 4-4, 5-5 वाजता उठून भाजीपाला विकावं लागतो, तेव्हा कुठेतरी रोजंदारी निघते. त्यांनी आम्हाला मगाशी सांगितलं. आणि त्यांचंच नाही, तुम्ही सगळे तसेच आहे. मिळवणं सोपं आहे, मिळवल्याच्या नंतर जर मुलं चुकीची निघाली तर कळते ना? मिळवणं सोपं आहे, शब्द ऐका, खर्च करणं खूप अवघड आहे. निधान जोडावया भाग्य घडे का धनंजया परी जोडले भोगावया विपाये होय. विपाये होय. ज्ञानेश्वरी सारखा किंवा गाथा असेल, रामायण असेल, महाभारत असेल, मोठमोठ्या साधू संतांचे, भगवान बाबा वामन भाऊ यांचे विचार असतील, हे विचार मिळणं सोपं आहे. ते विचार मिळाल्याच्या नंतर त्या विचारांचा उपभोग घेता येणं अतिशय अवघड गोष्ट आहे. 1 एकर जमीन विका पण मुलांना शिकवा म्हणणं सोपं आहे, आपल्यापर्यंत आलं. पण जेव्हा खरी गरज असते ना तेव्हा 1 एकर जमीन विकून मुलांना शिकवण्याची धडपड तुमच्यामध्ये असली पाहिजे, तेव्हा भगवान बाबांना समाधान वाटतं. जालन्यातून पलीकडे असं 20-25 किलोमीटरच्या अंतरावर कीर्तन होतं माझं. 19 फेब्रुवारी. बाळा 19 फेब्रुवारी म्हणजे काय? 19 फेब्रुवारी. मी फास्ट बोललो, तू लक्षात नसेल आले. हा, छत्रपती शिवरायांची जयंती, बरोबर ना? 19 फेब्रुवारी. काय हुशार आहे मुलगा. हा ना, क्या बात आहे. 19 फेब्रुवारी म्हणजे छत्रपती शिवरायांची जयंती. त्या दिवशी जालन्याच्या पलीकडे 20-25 किलोमीटरच्या अंदाजे 20 किलोमीटरच्या अंतरावर कीर्तनाला 5 वाजता लवकरच गेलो होतो मी. 8 ते 10 कीर्तन, 5 वाजताच गेलो. ते जालन्यातून जायची काहीतरी संबंधानं, काहीतरी कामानिमित्तानं जालना शहरातून जाण्याचा योग आला. 2-3 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. ते जाता जाता काय झालं की मोठी एक रॅली, मोठी एक मिरवणूक छत्रपतींच्या जयंतीची चालू होती साहेब. मोठी, मला असं वाटतं 2,500 ते 3,000 मुलं, तरुण युवक. भारताचं भाग्य हे या बाबतीत खूप मोठं आहे. जगात कोणत्याही देशाकडे इतकी तरुणाई नाही जेवढी भारताकडे आहे. पण दुर्भाग्य असं आहे की सगळी तरुणाई मार्गानं भटकलेली आहे. कुठेतरी सतरंजा उचला, कोणाच्या तरी विचारांच्या अधीन व्हा, कोणाच्या तरी सांगण्यानुसार वागण्याचा प्रयत्न करा. कोणीतरी आपला वापर करतंय, कोणाच्या तरी दावणीला बांधून घ्या. गुलामगिरी आणि गुलामगिरीतच जगा आणि वागा अशी सवय लागली आपल्या तरुणाईला. कोणीतरी आपल्याला दाणे टाकावेत आणि आपलं भांडण करीत राहावेत, ही सवय लागली आपल्या तरुणाईला. विधायक काहीतरी करावं, काहीतरी कमवायचा प्रयत्न करावा, काहीतरी मोठं होण्याचा प्रयत्न करावा. आणि एक वर्ग असा आहे फुकट. आमचं जर महिन्याच्या महिन्याला जर आम्हाला शासन राशन देत असेल, अन्नधान्य देत असेल आणि आमची पोटं जर शासन भरवण्याची जबाबदारी शासन घेत असेल, तर
आम्ही करिअरचा विचार का करावा? वर्षानुवर्ष झालेत एक वर्ग असा आहे या गावातला, गावागावामधला, तो फक्त पारावर आणि कुठल्या तरी एखाद्या ओट्यावर बसून लोकांच्या लेकी बाळींची छेड काढण्याशिवाय पुढे जायलाच तयार नाहीये. ना शिक्षण, ना मोठं होणं, ना करिअर, ना जॉब, पैसा, कुठल्या होप्स नाहीत, अपेक्षा नाहीत, मोठं होण्याच्या महत्वाकांक्षा नाहीत आणि मार्ग दाखवणारही कोणी नाहीये. आधीच ते 3000 मुलं, समाधान वाटलं मला. तरुण आईनं छत्रपतींची जयंती साजरी करावी, त्याच्यामध्ये सहभागी व्हावं, लेझिम, ढोल ताशे वाजवावे, मला खूप समाधान वाटलं. ते 2,500-3 हजारांची मोठी रॅली होती. जरी मोठी असली तरी म्हटलं रॅली तोडून, त्यांची ती मिरवणूक तोडून मधून घुसण्यापेक्षा आपल्याकडे वेळ आहे, थोडीशी गाडी बाजूला लावली, उभा राहिलो, गाडीतून उतरून उभा राहिलो आणि उभा राहून त्या मिरवणुकीचा आनंद घेऊ लागलो. 2-3 मिनिटं निघून गेले. 2-3 मिनिटांच्या नंतर त्या रॅलीच्या शेजाराहून एक 20-25 वर्षांची युवती चालली होती. दादा, जाता जाता ती युवती चाललेली हे पाहिल्याच्या नंतर नाचणाऱ्या टोळक्यातून एका मुलानं शिळ फुंकली. शिळ फुंकणं माहितीये? शिळ फुंकणं माहितीये? शिळ फुंकणं म्हणजे शिटी वाजवली. शिटी वाजवली, पुढे काय झालं याच्याशी मला काय घेणं नाही महाराजजी, पण माझ्या डोक्यातलं जाईनाच. गाडीत बसलो, गावात पोहोचलो, कीर्तनाला उभा राहिलो, कीर्तन सुरू झालं तरी माझ्या डोक्यातलं जाईना. छत्रपतींची मिरवणूक, छत्रपती शिवरायांच्या जयंतीची मिरवणूक, 2,500-3 हजार युवकांनी त्याच्यात सहभागी व्हावं आणि एवढं सगळं असताना सुद्धा बरं छत्रपतींचा विचार करावा ना. जे छत्रपती एक नजराणा म्हणून पाठवलेली एका कल्याणच्या सुभेदाराची सून छत्रपती आईची उपमा देऊन तिला परत पाठवतात, सोळी बांगडी करून तिला सुखरूप तिच्या घरी नेऊन घालतात. ते छत्रपती ऐकले नाही? ऐकले नाही? आणि त्याच छत्रपतींच्या जयंतीमध्ये नाचगाणं करणारे आमचे लेकरं, त्यांचे बावळे म्हणवणारे आमचे लेकरं, त्यांचे अनुयायी म्हणून घेणारे आमचे लेकरं, आमचे युवक. शेजाराहून चाललेली एक भगिनी, एक युवती पाहिल्याच्या नंतर तिला बघून शिटी वाजवण्याची दुर्बुद्धी सुचावी. आम्ही छत्रपतींकडून शिकलोत काय? नुसतं नाचून चालणार नाही. ज्या दिवशी प्रत्येक भगिनी ही भगिनीच वाटेल ना, त्या दिवशी छत्रपतींचा सन्मान घडेल. छत्रपती मिळणं हा एक भाग आहे. नीट आहे का? छत्रपती शिवराय मिळणं हा एक भाग आहे. छत्रपतींच्या करंगळीला धरता येणं हा अतिशय वेगळा भाग आहे. ज्या दिवशी त्यांच्या विचारांच्या करंगळीला धरता येईल ना, तो दिवस भाग्याचा आहे. छत्रपती मिळणं भाग्य नाहीये. छत्रपती मिळणं भाग्य नाहीये. छत्रपतींच्या विचारांच्या करंगळीला धरता येणं हे भाग्य आहे. ज्ञानेश्वरी मिळणं भाग्य आहे, सामान्य भाग्य आहे. ज्ञानेश्वरी मिळाल्याच्या नंतर ते ज्ञान हृदयापर्यंत जाणं, आपल्या कृतीतून बाहेर येणं हे मोठं भाग्य आहे. जगद्गुरु संत तुकोबाराय सांगतायत, आजपर्यंतचे जसे दिवस गेले असतील तसे गेले असतील, पण आज ते ज्ञान आमच्या हृदयापर्यंत पोहोचलं, आमच्या कृतीतून येऊ लागलं. आमचं भाग्य चांगलंय. पहिलं चरण वाट्याचा उदय
भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. पाय शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. काय म्हणजे हे उभं राहण्याचे पाय नाही, चालण्याचे पाय नाही. पाय शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. संत मिळणं हे भाग्य म्हणत नाही ते, नीट आहे का? अर्थात ते भाग्य नाही असं नाही. ज्ञानोबा तुकाराम महाराज भगवान बाबा मिळणं हे भाग्य नाही असं नाही. वामन भाऊ मिळणं हे भाग्य नाही असं नाही. काहीतरी आपल्या पूर्वजन्माचं किंवा आपल्या पूर्वजांचं पुण्य ते आपल्याला मिळाले, पण नुसतं मिळणं हे भाग्य नाहीये. त्यांची करंगळी धरायला मिळणं हे भाग्य आहे. त्यांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचणं हे भाग्य आहे. नुसतं पोहोचणं हेही भाग्य नाही. त्याच्याही पुढे चालून बोलायचं ना, तर त्याच्याही पुढे चालून ते विचार आपल्या कृतीतून बाहेर येणं हे भाग्य आहे. ते म्हटले ना ज्ञानेश्वरी वाचा, आपण प्रत्यक्ष ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात करणं हे भाग्य आहे. विठला विठला ते म्हटले ना, 1 एकर जमीन विका पण मुलांना शिकवा. गलिच्छ व्यसनांच्या आहारी गेलेला समाज त्या व्यसनांतून बाहेर निघून कुठेतरी स्वतःच्या सुखासाठी 1 एकर जमीन विकली तरी चालेल, पण आपण शिकायचंय, मोठं व्हायचंय असं जेव्हा वागायला सुरुवात करेल ना, ते खरं भाग्य आहे. ध्यानात आलं? भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. संत पाय, संत मिळाले त्याच्यानंतर पाय जोडणं, पाय मिळणं म्हणजे ज्ञान मिळणं हे नंतरचा भाग आहे. आणि आता पाय आहेत ना, शब्द नीट आहे का? जगद्गुरु संत तुकोबाराय सांगतायत आता मिळालेत ना पाय, मिळाल्याच्या नंतर आमचा माथा, माथा म्हणजे डोकं नाही, माथा शब्दाचा अर्थ आहे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार याचं नाव आहे माथा. हा माथा एकदा ज्ञानेश्वरी सारख्या ज्ञानावर टेकवला ना, टेकवल्याच्या नंतर लगेच घसा बसायला सुरुवात होते. पेटीत जाऊ द्या काही वेळ, आपण त्याला सरळ सरळच म्हणू ना, येथून या उठवू माथा. जर त्याच्यात आणखी प्रयत्न केले तर 100% घसा बसेल, म्हणूनच आळवलंय. विठला विठला येथून या मिळालं ना एकदा ज्ञान, येथून या उठवू माथा. मरणा मिळून तरी चालेल, मरणा वाचुनी सर्वथा. रामायणामध्ये एक छोटासा असा भाग आलाय, एक प्रसंग आलाय. शूर्पणखा माहिती आहे तुम्हाला? तुम्हालाच विचारतो मी, शूर्पणखा माहिती आहे का? बहीण ना? कोणाची? माझी का? हा, रावणाची म्हणा ना. रावणाची बहीण, रावणाची म्हणले होते ते, मीही ऐकलं होतं, पण आपलं रावणाची बहीण शूर्पणखा. ते शूर्पणखेला कुणीतरी एकदा सांगितलं, म्हणजे 2 युवक आहेत, अयोध्येचे पोर आहे, राजकुमार आहे, आणि ते अरण्यात राहतात. त्याच्यातल्या एकाचं लग्न झालेलं आहे, पण दोघंही देखणे सुंदर आहेत, असंच ना? दोघंही देखणे सुंदर आहे, सुस्वरूप आहे. आणि कोणीतरी सांगितलं, तिला असं वाटलं की आपण एकदा कोणीतरी कधीतरी त्यांची भेट व्हावी. योगायोगानं असं सहज फिरत फिरत तिनं बघितलं की लांब एका पर्णकुटीच्या समोर 2 युवक आणि 1 स्त्री आहे. 100% हे राम आणि लक्ष्मणच असावेत. तिला माहित नाही नेमकं कोण आहे, पण हेच असावे. इतकं सुंदर जगात दुसरं कोणी असू शकत नाही. तिच्या ध्यानात आलं, म्हणून काय केलं तिनं, रूप पालटवलं आणि ती तिथपर्यंत गेली. तिथपर्यंत गेल्याच्या नंतर रामचंद्र प्रभू एका शिळेवर बसलेले, शेजारी दरवाजातच पर्णकुटीच्या शेजारी सीता काम करते, काहीतरी झाडलोट चालू असेल, काहीतरी चालू असेल, तिचं शेजारी आहे. आणि थोड्याशा अंतरावर इथं काय बोलणं चाललंय हे त्याला ऐकायला जाणार नाही एवढ्या अंतरावर लक्ष्मणजी बसलेले आहेत. आणि ते नुसते बसलेले नाही, तर दगडावर घासून बाणांना अणी करतायत, म्हणजे धार लावतायत. धार लावतात. काय झालं, तेवढ्यात ही तिथं आली. आल्याच्या नंतर रामचंद्र प्रभूंना तिनं मागणी केली,
डायरेक्ट प्रस्ताव ठेवला की तुम्ही देखणे आहेत, सुंदर आहेत, सगळं काही व्यवस्थित आहे, पण हे पण खूप अवघड असतं ना, ते मागचं सगळं पाण्यात घालतात, त्याला म्हणतात पण. मागचं तुम्ही देखणे आहेत, सुंदर आहेत, सगळं काही व्यवस्थित आहे, तुमचा शरीर यष्टी चांगली आहे, तुमचं वय खूप म्हणजे वाढत्या वयाचे, काय जे असेल ते काय बोलली ना ती पण, म्हणजे मागचं गेलं, जे बोलली ना ते सगळी स्तुती पाण्यात गेली. पण तुम्हाला ती सीता काय शोभत नाही, थोडीशी अंतरावर तिथंच होती, तिच्या देखत बोलते, ती सीता काय तुम्हाला शोभत नाही. म्हटलं मग मला असं वाटतं की तुमच्यासारख्या देखण्या आणि सुंदर माणसाला, पुरुषाला माझ्यासारखी देखणी आणि सुंदर स्त्री जर पत्नी म्हणून मिळाली तर तुमचं भाग्य आहे, रामाला तुमचं भाग्य आहे. म्हटले मग तुम्ही माझ्याशी विवाह करावा असं मला वाटतं. मग असं बोल ना, म्हटले असं बोल ना. पण काय म्हटले, माझं लग्न झालेलं आहे, विवाहित आहे मी, ही जी सीता आहे ना ही माझी बायको आहे, तुला माहिती आहे. तर पुन्हा एकदा माझ्याशी विवाह करून सवत म्हणून जगण्यापेक्षा तो जो तिकडे दिसतोय ना त्याचं लग्न झालेलं नाही, त्याचं नाव लक्ष्मण आहे, त्याचं काही लग्न झालेलं नाही. म्हटले तू त्याच्याशी लग्न कर. आता खरं सांगा, लक्ष्मणाचं लग्न झालं होतं की नाही? झालं होतं ना. तरीही भगवंत म्हणतो त्याचं लग्न झालेलं नाही. दोघांचं एकाच मंडपात झालंय ना, दोघी बहिणीच आहेत ना, तरीही देवानं म्हणावं, रामचंद्र प्रभूंनी म्हणावं की त्याचं लग्न झालेलं नाही, त्याच्याकडे जा. ही त्याच्याकडे गेल्याच्या नंतरचे सगळं प्रकरण सांगितलं की मी रामचंद्र प्रभूची भेट घेतली, असं बोलणं आमचं झालं, आणि ते रामचंद्र प्रभूंनीच मला तुमच्याकडे पाठवलंय, आणि त्यांची अशी आज्ञा आहे, ती म्हणत नाही माझी अपेक्षा आहे, त्यांची अशी आज्ञा आहे की तुम्ही माझ्याशी विवाह करावा. लक्ष्मणाच्या ध्यानात आलं, म्हणजे लक्ष्मणाने विचार केला की हे काय प्रकरण आहे, लग्न त्याचं झालंय हे ठीक आहे, पण लग्न माझं झालं ना, त्यांचं लग्न झालंय, ते म्हटले मी विवाहित आहे, सवत म्हणून जगण्यापेक्षा लक्ष्मणाकडे जा असं म्हणले योग्य आहे, पण लग्न माझं झालंय ना, आणि ते म्हणताय की लग्न त्याचं झालेलं नाही. याच्या पाठीमागं काहीतरी देवाला काहीतरी मोठं काहीतरी घडवून आणायचं विचार केला. म्हटले काय ना, बरोबर आहे म्हणे, त्यांचं लग्न झालंय पण माझं झालेलं नाही, मी अविवाहित आहे, माझं लग्न झालेलं नाही, खरं आहे म्हणे त्यांचं, पण काही झालं तरी मी सेवा करणं हा माझा धर्म, मला रामाच्या चपला उचलाव्या लागतात. जर तुम्ही माझ्याशी लग्न केलं तर तुम्हाला सीतेच्या चपला उचलाव्या लागतील. मी सेवक, तुम्ही कोण? सेविका. माझ्याशी लग्न केल्याच्या नंतर तुम्ही सेविका म्हणून जगावं लागेल. म्हटले मग तुम्हाला मान्य आहे का सेवक म्हणून सेविका म्हणून जगणं? मी रामाच्या चपला उचलतोय तर तुम्हाला सीतेच्या उचलाव्या लागतील, मान्य आहे का? म्हणजे नाही. मग जा ना तिकडच. ती पुन्हा मागायची. पुन्हा रामचंद्र प्रभूकडे आल्याच्या नंतर तिने सांगितलं की लक्ष्मणजी असं म्हणतायत की मी सेवक आहे आणि ती तुला सेविका म्हणून जगायला आवडेल का? पण मला काय ते मान्य नाही आणि मला तुमच्याशीच लग्न करायचंय. रामचंद्र प्रभू म्हटले असं आहे का? एक काम करू, मी राजा आहे ना, अयोध्येचं राज्य माझ्याकडे ना, राजा आहे ना मी, मोठा आहे ना मी, काय हरकत नाही. पण जरी पुढे चालून अयोध्येत गेल्याच्या नंतर अर्ध राज्य जर मी लक्ष्मणाला दिलं तर अर्ध्या राज्याचा राजा मी आणि अर्ध्या राज्याचा राजा तो, तो काय सेवक राहणार नाही, तोही राजा होईल. म्हटली खरंय. म्हटलं मग माझ्याजवळ थांबण्यापेक्षा तू त्याच्याकडे जाणार. ती पुन्हा तिकडे गेली. तिकडे गेल्याच्या नंतर हे सगळं सांगितलं. म्हणजे काय खरंय? लक्ष्मणजी म्हणताय काय खरंय त्याचं, रामाचं काय खरंय? असंच फसून मला वनवासात आणलंय. इथं म्हणाल तो लग्न होईपर्यंत म्हणाल अर्ध राज्य मी लक्ष्मणाला देतो, लग्न होईपर्यंत. एकदा लग्न झालं आणि लग्न झाल्याच्या नंतर जर त्यानं शब्द पालटले मग काय करायचं? त्यानं अर्ध राज्य नाहीच दिलं आपल्याला, मग काय करायचं? उपाशी राहायचं का? सेवक म्हणून जगायचं का? म्हटली नाही. म्हटले मग कशाला थांबला, जा ना तिकडच. ती पुन्हा रामाकडं. अशा किती शूर्पणखा असतात बरं. एका ठिकाणी अपेक्षा नाही पूर्ण झाली तर दुसऱ्या ठिकाणी जाणाऱ्या किती शूर्पणखा बघायला मिळतात आपल्याला.
भगवान बाबाकडे गेलो नाही सुख मिळालं, वामन भाऊकडे गेलो नाही सुख मिळालं, ज्ञानोबारायांकडे गेलो, तुकोबारायांकडे गेलो तिथेही सुख मिळालं नाही, शिर्डीचे साईबाबा तिथेही सुख मिळालं नाही, आणखी कुणीतरी बाजी बाबा तिथेही सुख मिळालं नाही, दोरे गंडे, याच नाव शूर्पणखा आहे. विठला विठला ज्यांची करंगळी धरी आज सुख मिळालं नाही ना तरी चालेल, काय हरकत नाही. ज्याच्या नावाचं कुंकू लावलंय ना त्याच्याच जवळ नांदेन, याला म्हणतात निष्ठा, याला म्हणतात निष्ठा. कोणी असेल, भगवान बाबा म्हणजे बाबाच, माऊली म्हणजे माऊलीच. पुन्हा माऊलींच्या मांडीवर बसल्याच्या नंतर दुसऱ्या मांडीची अपेक्षा करणार नाही, याचं नाव आहे निष्ठा. येथून या नुठवू माथा, येथून या नुठवू मेलो तरी चालेल. आधी कोरोना आला महाराज, कोरोना आला आल्याच्या नंतर अनेक लोकांना कोरोना झाला, दवाखान्यात ऍडमिट करावं लागलं ना. डॉक्टरांनी सांगितलं रामराव कोरोना झालाय, स्कोर वाढलाय, जगण्याची शक्यता कमी आहे, मग माळ काढावी लागेल. डॉक्टरांनी सांगितलं माळ काढावी, डॉक्टरांना सांगेपर्यंत सांगायचं कशाला, यांनी अगोदरच काढून टाकली. सुरूही केलं खायला. कितीतरी रामराव असे होते की ज्यांनी डॉक्टरांना सांगितलं आणि जगण्यासाठी माळा काढून टाकल्या नव्हत्या. कितीतरी लोकांनी काढून टाकल्या, तरीही कितीतरी रामराव असे होते, रामराव माळ काढावी लागेल. अरे अनेक पिढ्यांपासूनची माळ आहे, अनेक पिढ्या आमच्या याच्यात खपल्यात, हार वाटलेले नाही, अनेक पिढ्यांपासून आमचं वारकरी म्हणून आम्ही जगलो आणि माळ काढायला सांगताय तुम्ही. कितीतरी रामराव असे होते की डॉक्टरांना म्हटले अहो जगलो तरी आमचं काय होणार, काय सोनं होणार आहे काय, मेलो तरी चालेल पण माळ काढणार नाही. मेलो तरी चालेल पण माळ काढणार. माथा टेकवला ना ज्ञानेश्वरीवर एकदा, म्हणजे मन बुद्धी चित्त अहंकार एकदा आणलत ना ज्ञानेश्वरी किंवा ज्ञानाकडं, साधू संतांच्या विचारांकडं, पुन्हा त्या विचारांना पाठ दाखवू नका. मेलो तरी चालेल, विचारांना पाठ दाखवू नका. विवा शिरवाडकर, विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव कुसुमाग्रज आहे. कुसुमाग्रज त्यांचं एक नाटक आहे, खूप गोड आहे, नटसम्राट. पाहिलंय नटसम्राट? पाहिलंय का? पाहिलंय ना? पहा, नसलं पाहिलं त्यांनी पहा. ज्यांनी नटसम्राट पाहिलं नाही ना त्यांनी 100% बघा. सिनेमे पाहिलेच पाहिजेत आणि उगाच आलतू फालतू पाहण्यापेक्षा बागवान बघा, नटसम्राट पहा, आणखी कट्यार काळजात घुसली बघा, खूप खूप चांगले चांगले. छावा बघा, आता काल परवा आलाय, छावा बघा, खूप खूप चांगले चांगले सिनेमे आपल्या जीवनाला टर्निंग पॉइंट ठरू शकतील असे त्याच्यात मुद्दे मिळतात. नटसम्राट मध्ये एक वाक्य आलंय, खूप गोड वाक्य आहे. वाक्य असं आहे, ज्यांना माथा टेकवायला जागा शिल्लक नाहीये ना, नीट आहे का, आपलं माथ्यावर चाललंय, माथा टेकवण्यावर चाललंय. ज्यांना माथा टेकवायला जागा शिल्लक नाहीये ना ते तर अभागीच आहेत. पण ज्यांना माथा टेकवायला जागा असून सुद्धा माथा टेकवण्याची हिम्मत होत नाही ना ते मात्र कपाळकरांते आहेत. अगणित जागा आहे, अगणित जागा आहे आपल्याला माथा टेकवायला, भरमसाठ जागा आहे माथा टेकवायला. एका ओवीचा विचार करा, माथा टेकवणं येते. भरमसाठ जागा आहे, फक्त टेकवण्याची हिम्मत करा, निरहंकार होऊन माथा टेकवण्याची हिम्मत करा. देव पाहायची आवश्यकताच नाहीये. विठला विठला. आपला अभिमान सोडून जेव्हा आपण माथा टेकू ना मोठ्या चरणात, मोठ्या, आता मला एक कधी कधी प्रश्न पडतो, का बरं पाया पडतो आपण कुणाच्या? माथा टेकून पाया पडणं का बरं कुणाच्या पाया पडतो आपण?
आमच्यासारखे गडावरून आळंदीहून किंवा पंढरपुराहून आलेले लोक आळंदी तिथून येतात, इथं आल्याच्या नंतर तुम्ही आमच्या पाया पडतात. कोणाच्याही भगवान बाबा असतील, वामन भाऊ असतील, ज्ञानोबा असतील, माऊलींची मूर्ती गावागावात बसल्याच्या नंतर माऊलीच्या मूर्तीच्या लोक पाया पडतात. का बरं पडतात? अरे पाया पडण्याचं कारण माहित नाही आपल्याला. मी सांगतो, संसार तापानं तापलेला आपला माथा त्यांच्या पायाची चरण धूळ लागल्याच्या नंतर शांत व्हावा, त्याला गारवा मिळावा. आपल्या माथ्याला संसार तापानं तापलेल्या आपल्या माथ्याला गारवा मिळावा म्हणून कोणाच्या तरी आपण पाया पडतो. कुठतरी समाधान मिळावं, कुठतरी आपण जिव्हाळा मिळावा, ओलावा मिळावा, आपला माथा सुधरावा. आमच्यासारख्या लोकांच्या पाया पडल्याच्या नंतर तुमचे माथे किती सुधारतात आम्हाला माहित नाही, पण आमचे बिघडल्याशिवाय राहत नाही. अंधक महाराज जाणून बुजून कसं बोलूया. आमचे माथे बिघडले, उगाच उगा वाटत पाया पडले, उगाच उगा वाटतं पाया पडले. आणि खरं सांगू, कीर्तनाला जमलेले 100 लोकांपैकी 100च्या 99 लोक पाया पडून निघून गेले ना, ते ध्यानात राहत नाही. एकच नाही पडलं ना तर ध्यानात राहत नाही. सगळे पडले, हे का पडलं नसेल? सगळे पडले, हे का? याला काय माहित झालं काय? सगळे पाया पडले, हे का पडलं नसेल? इथं आमचे माथे बिघडतात. खरं सांगू, तुम्हाला आमच्या पाया पडायचं नाही, पाया पडणाऱ्यांनीही म्हणजे तुम्ही, पाया पडणाऱ्यांनीही आणि ज्यांच्या पाया पडायचंय त्यांनीही म्हणजे आम्ही सर्वांनी सतत ध्यानात ठेवायचं, हे आपल्या पाया पडत नाहीत. आपणही ध्यानात ठेवायचं, आपण याच्या पाया पडत नाहीत. ज्ञानोबा तुकोबारांचे 2 शब्द आपल्यापर्यंत घेऊन आलाय ना, त्या विचारांच्या आपल्याला पाया पडायचे, माणसाच्या नाही, त्या विचारांच्या पाया पडायचंय. जेव्हा विचारांच्या पाया पडू ना, तेव्हा आपलं जीवन सुधरेल. विठाला विठाला. म्हणून विवा शिरवाडकर म्हणतात, भरमसाठ जागा आहे. ज्यांना माथा टेकवायला जागाच नाही ना, ते तर अभागीच आहे. पण माथा टेकवायला जागा असून सुद्धा हिम्मत होत नाही ना टेकवायची, ते मात्र कपाळात आहेत. हिम्मत करा, कधीतरी लीनतेनं जा आणि मोठ्या माणसाच्या पायावर माथा टेकवा. कधीतरी जा, समाधी भगवान बाबा असतील, ज्ञानोबा असतील, कधीतरी समाधीपर्यंत जा आणि समाधीवर लीनतेनं माथा टेकवा. समाधान मिळाल्याशिवाय राहायचं नाही. एक छोटीशी गोष्ट ऐकली होती मी, खूप गोड आहे, खूप गोड आहे. मी मला तर सांगितली असेल, बरेच कीर्तन तुमच्या परिसरात काय आहे ना, हे जुन्या गोष्टी आहेत ना, जुन्या गोष्टी अतिशय मार्मिक आहेत. एका राजाला असं वाटलं, कुठून वाटलं मला माहित नाही, पण राजाला असं वाटलं विद्वानांना बोलवावं. त्यांनी विद्वान बोलवले. आदल्या दिवशी मोठी दौंडीच दिली. दौंडीच दिल्याच्या नंतर सगळे विद्वान आले ना, आल्याच्या नंतर 700-800 विद्वान आले. सगळ्या विद्वानांना असं वाटलं की 100% राजा आपल्यासाठी काहीतरी योजना घेऊन आलेला दिसतोय. राजाच्या डोक्यात काय आणि कधी येईल काही सांगता येत नाही, कधी आणि काय येईल काही सांगता येत नाही. राजे ते आलं राजाच्या डोक्यात, दिले तुम्हाला 2-2 हजार रुपये 2-2 महिन्याला सुरू करून. आलं राजाच्या डोक्यात, दिले या भगिनींना ती काय लाडकी बहीण योजना सुरू करून. राजे ते पण शब्द नीट ऐका, ते उपकार करीत नाहीत आपल्यावर. आपलेच पैसे आपल्याला उपकार करीत नाहीत आपल्यावर, पण फुकटचं खायची सवय लागली ना, ग्रोथ होत नाही. कळतंय ना? फुकटचं मिळवण्याची, मागाशी म्हटलो ना, एक वर्ग असा आहे की महिन्याच्या महिन्याला अशा घरामध्ये येऊन पडतोय ना, करायची इच्छाच नाही काय होत, काहीच करायची इच्छा होत नाही, ग्रोथ होत नाही, विकास होत नाही, सुचत नाही काही. पण फुकटचं मिळू नये असं नाही, फुकटचं मिळत जर आपले पंख काटणारे जर असेल तर नाही मिळालेलं चांगलं. विठाला विठाला. आणि ते विद्वानांना असं वाटलं की काहीतरी योजना आणली असेल राजसाहेबांनी. 700-800 लोक विद्वान होऊन आले
आणि आल्याच्या नंतर दरबारात राजानं प्रश्न विचारला, आले का सगळे? म्हटले हो. माझा एक प्रश्न आहे, मला आज देव पाहायचा आहे, कोण दाखवील? कुणीच पुढे येईना. कोण दाखवील? एका विद्वानांची रांग लावली. विद्वानांची रांग लावल्याच्या नंतर एका विद्वानांना विषयाला सुरुवात केली. देव दाखवता येईल का? दाखवतो का? त्यानं सांगायला सुरुवात केली. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, पांडुरंग कांती देवी राजस. सांगू नको, दाखव दाखव. तो बाजूला गेला, दुसरा आला, तिसरा, चौथा, सगळे विद्वान झाले. सगळ्यांना फक्त एकच प्रश्न, दाखवा. पाहायचं आहे, ऐकायचं नाही. ऐकून ऐकून आमच्या कानाला फार बोळ पडले, फार त्याच्यामध्ये किटाण झालंय. ऐकून ऐकून आता पाहायचंय, कोण दाखवलं. आणि आज जर दाखवता येत नसेल ना, काय हरकत नाही, पण घरी जा. उद्या सकाळी 10 वाजता पुन्हा दरबार भरेल. दरबार भरल्याच्या नंतर पुन्हा जर कोणाला देव नाही दाखवता आला तर एकाचं मुंडकं उडवता येईल, उडवण्यात येईल. जा. निघून गेले. सुटकेचा निश्वास सोडला. निदान आजच्या दिवस तरी वाचलो. रात्रभरातून अनेक विद्वानांनी राज्य सोडून दिलं, दुसऱ्या परराज्यात राहायला गेले. दुसरा दिवस उजळला. 9, 10, 11 वाजले. एकही विद्वान येईला आणि एकही विद्वान आला नाही. पण राजाने विचारलं, काय रे? द्वारपालाला विचार, काय रे, आले नाहीत का विद्वान? म्हटले नाही आले राजेसाहेब. म्हणजे का? राजेसाहेब साधी गोष्ट ना. म्हटलंय, ज्यांना देव आज दाखवता आला असता त्यांनी कालच दाखवता असता ना. आजची वाट पाहायची काय गरज आहे? म्हणजे का? त्यांना दाखवताच येत नव्हता म्हणूनच आले नाही ना. म्हटले मग राजेसाहेब, जर तुमची पाहायची इच्छाच असेल तर मी दाखवू का? कोण? द्वारपाल. 80 वर्षांचा द्वारपाल. तो म्हणतो मी दाखवू का? राजाला थोडस हसू आलं. 20व्या वर्षी नोकरीवर लागलेला हा माणूस आज 80 वर्ष झालेत नोकरी करतोय. जे 60 वर्ष याचे नोकरीत गेलेत. दारात भाला धरून उभा राहण्यात, काठी धरून उभा राहण्यात गेलेत. ना गीता, ना ज्ञानेश्वरी, ना गाथा, ना रामायण, ना भागवत, काहीच माहित नाही. आणि हा म्हणतो देव दाखवू का? कसं शक्य आहे? पण म्हणतोय ना म्हणजे दाखव. पण अट मान्य आहे ना, अट माहिती आहे ना. नाही देव दाखवता आला तर मुंडकं उडवण्यात येईल. काय हरकत नाही राजेसाहेब, बिंदास, काही हरकत नाही, बिंदास उडवा, दाखव. पण राजेसाहेब, तुम्ही प्रश्न विचारावा आणि मी उत्तर द्यावं. म्हणजे तुम्ही शिष्य आहात आणि मी गुरु आहे. शिष्यानं सिंहासनावर बसावं, गुरुनं खाली उभं राहावं आणि मग शिष्याच्या प्रश्नांचं समाधान करावं. हे कधी शक्य होत नाही. मग तुम्ही खाली उतरा. राजाला खाली उतरवलं. राग आला राजाला, पण तरी उतरला. राजाला खाली उतरवलं, स्वतः वरती जाऊन बसला. दाखव देव. आवाज वाढला राजाचा, दाखव देव. राजासाहेब, अजूनही देव दाखवता येईल अशी स्थिती आलेली नाही. आणखी एक गोष्ट करावी. काय करायचंय? तुमच्या डोक्यातला मुकुट माझ्या चरणाजवळ ठेवा, पायाजवळ ठेवा. पुन्हा राग आला. मुकुट ठेवणं इतकं सोपं नाही. मुकुट ठेवणं, आपण जेव्हा पाया पडतो ना मोठ्या माणसाच्या, तेव्हा शहाण्या माणसांविषयी बोलतोय आम्ही. शहाणी माणसं डोक्यातली टोपी किंवा पागोट जर असं फेटा असेल ना, काढून हातात घेतात आणि मग डोकं टेकवतात. अर्थ काय माहितीये? याचा अर्थ असा आहे की आमचं तुमच्या समोर समर्पण आहे. टोपी काढणं या शब्दाचा अर्थ आहे आम्ही तुम्हाला शरण आलेलो आहेत. आपली टोपी काढणं म्हणजे शरण आल्यासारखं आहे. पागोट, आपलं मुकुट काढायचं आणि त्याच्या चरणावर ठेवायचा म्हणजे शरण आल्याचं ते एक लक्षण आहे. आणि खरं सांगू, माऊलींचा एक अभंग आहे. माऊली म्हणतात, हे पा ध्वजेचे चिरकुट राया. आझादी का अमृत महोत्सव साजरा केला आपण. घर घर तिरंगा. तिरंगाविषयी तुम्हाला माहित असेल, त्याला 3 रंग आहेत. किती? 3 रंग आहेत. कोणते कोणते बाळा? कोणते? केशरी, पांढरा, हिरवा. हुशार आहे लेकरू. केसरी, पांढरा आणि हिरवा. जर चुकून केसरी कुठे असतो रे? हा, 1 नंबर वरती, आणि हिरवा एकदम खाली, बरोबर ना? आता नीट ऐका. जर चुकून तो झेंडा फडकवीत असताना वरचा केसरी खाली, खालचा हिरवा वर झाला तर ज्यानं बांधलाय ना त्याच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल होतो. माहितीये तुम्हाला?
हे झेंड्याचं चाललंय. नीट जर बघितलं तर ते काय चिरकुटच आहेत ना. 3 रंग जर वेगवेगळे केले तर तुमच्या अंगावरच्या कपड्याची जी किंमत आहे ना त्याच्यापेक्षा कमी किंमत त्या चिरकुटाची आहे. पण ते 3 रंग एकत्र आल्याच्या नंतर सगळ्या राष्ट्राची म्हणजे भारताची जेवढी किंमत आहे ना तेवढी त्या एका चिरकुटाची किंमत आहे, त्या ध्वजाची किंमत आहे. जर चिरकुटाची तितकी किंमत असेल तर राजाच्या डोक्यातल्या मुकुटाची किती किंमत असेल. कळतंय ना. सगळं राज्य संपलं तरी चालेल पण मुकुट पडला नाही पाहिजे ही त्यांची इब्रत होती. विठला विठला. आणि द्वारपालानं म्हणावं की तुमच्या डोक्यातला मुकुट माझ्या पायावर ठेवा. राग आला राजाला पण तरीही औंढा गेला आणि डोक्यातला मुकुट काढला त्याच्या पायावर ठेवला. दाखव देव. आणखी आवाज करडा झाला. दाखव देव. लालबुंद झालेला चेहरा, डोळे आग ओकणारे डोळे. आणि दाखव देव म्हटल्याच्या नंतर त्या द्वारपालानं सांगितलं राजेसाहेब अजूनही देव दाखवावा अशी स्थिती नाहीये. म्हणजे काय करावं लागेल. आणखी एक गोष्ट करावी लागेल. म्हणजे काय. तुमचा माथा माझ्या पायावर टेकवा. पाया पडा म्हणे माझ्या. आणि जसं शब्द उच्चारले तसे सटके तलवारी घेऊन 4-5 संत्री पुढे लावले. राजानं फक्त इशारा केला थांबा. मुंडकं तर उडवायचंच आहे पण म्हणतोय ना पाया पडा देव दाखवतो. तर देव दाखवण्याच्या बदल्यात जर पाया पडायला लावित असेल तर काय बिघडतंय. एकदा टेकून बघू ना. नाहीच दिसला ना देव मुंडकं उडवायचंय पण पाहू ना एकदा काय होतंय. तर संत्री म्हणजे सैनिक मागे झाले आणि देव राजानं त्या माणसाच्या द्वारपालाच्या पायावर डोकं टेकवलं. 1 मिनिट, 2 मिनिटं, 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं गेले. डोकंच उचलायला तयार नाही राजा. त्या द्वारपालानं सांगितलं राजेसाहेब उठा. देव नाही पाहायचा का. उठा उठा. उचला डोकं. उभे राहा. आणि राजानं सांगितलं अरे कुणाच्या तरी पाया पडण्यात काय आनंद हे आयुष्यात पहिल्यांदा अनुभवतोय. तू तरी घेऊ दे. कुणाच्या तरी पाया पडण्यात आनंद नेमका काय आहे ना आयुष्यात पहिल्यांदा अनुभवतोय तेवढा आनंद घेऊ दे. देव नाही पाहायचा का. अरे आता देव पाहायचा राहिलाच कुठं. अहंकार बाबा ज्ञानोबा भगवा भाऊ गीते बाबा यांच्या चरणावर टेकवा. सीताराम बाबा यांच्या निरहंकार होऊन एकदा टेकवा. साष्टांग करी दंड. माथाच्या खूप छान प्रमाण दिलं त्यांनी. साष्टांग हे करी दंडवत. साष्टांग हे फक्त टेकवा. आणि टेकवल्याच्या नंतर आपल्या सुखदुःखांची जबाबदारी त्यांची आहे आपली नाही. एकदा कुंकू लावलं ना ज्यांच्या नावानं लावलंय ना त्या नवऱ्याची जबाबदारी आपलं पोट भरवणं. कळलंय ना. आटा पिटा करणं हे तुमचं काम नाहीये. ज्याच्या नावानं कुंकू लावलंय ज्याच्या मांडीवर बसलायत ना त्या आईची जबाबदारी तुमचं पोट भरवणं. त्या आईची जबाबदारी आहे. आणि म्हणून तुमच्या मनाला सांगावं लागतं हे जग असंच आहे. मी जगूच देणार नाही. नाही जगूच देणार नाही. काय विचार करायचा या जगाचा. मी
भगवान गडावर होतो. अगोदर म्हणजे अजूनही आहेच, डोक्यावर टाक करून घेऊ नका. भगवान गडावर नवीन शिकत होतो असं म्हणावं लागेल. 2004-5ची गोष्ट. ते काय झालं, एक दिवस आता आमच्या म्हणजे विद्यार्थ्यांची अशी एक सवय होती की ते सगळे कोणतेही विद्यार्थी म्हटल्याच्या नंतर तसंच होतं, एकदा गप्पा मारायला लागले ना तासन तास कधी निघून जातो ना काही कळत नाही. त्याच्यामुळे काय होतं, ज्याला अभ्यास करायचा आहे आणि गडाची एक अशी रीत आहे, असा एक नियम आहे गडाचा, दररोज 5 ओव्या आम्हाला पाठ कराव्याच लागतात. नाही केले ना असलं मारतात. हसू नका. हे मी बघितलंय ना, त्याच्यामुळे इतकं हसतायत हे दोघं जण. इतकं मारतात ना की पार म्हणजे नको होतं आम्हाला. का म्हणून हे शिकतो मी, असं होतं कधी कधी. तर एक दिवस काय झालं, ते ओव्या पाठ करायच्या निमित्तानं तेव्हा काही कळत नसायचं, 2005-6ची अंदाजे गोष्ट असेल, 5ची. तर ती ओव्या पाठ करण्यासाठी लुंगी लावलेली बनियनवर, लहानच होतो तर अशा ह्या लेकरांसारखा, तर ते बनियनवरच खरवंडी रस्त्यानं हातात ज्ञानेश्वरी घेऊन चाललो होतो मी. रस्त्यानं गप्पा मारीत बसण्यापेक्षा, तासन तास पोरांमध्ये एकमेकांच्या जाण्यापेक्षा रस्त्यानं पाठ करीत चाललो होतो. ते शेजारून कुणीतरी आलं, एक मोटरसायकलवाला आला, अशा वयाचा माणूस. आल्याच्या नंतर उभा राहिला. मला असं वाटलं तिराईत दिसतोय, नौखा दिसतोय, रस्ता वगैरे विचारायचा असेल. त्या काळामध्ये उभा राहिल्याच्या नंतर मी आपलं माझ्या डोक्यात हे की त्याला रस्ता वगैरे विचारायचा असेल, पण त्यानं प्रश्न विचारला मला. माझ्या डोक्यातच कधी नव्हतं की असं कुणी विचारेल म्हणून. त्यानं विचारलं काय करतो. म्हटलं ज्ञानेश्वरी पाठ करतो, ओव्या पाठ करतो ज्ञानेश्वरी. हे करून काय करायचंय, असं कुणी विचारेल हे मला माहित नव्हतं ना. हे करून तेव्हाच्या बौद्धिक क्षमतेनुसार मी म्हटलं कीर्तन करायचंय. नाही म्हटलं ठीक आहे, तू ज्ञानेश्वरीच्या ओव्या पाठ केल्या, सगळी ज्ञानेश्वरी पाठ झाली तुझी, कीर्तनकार झाला, कीर्तन यायला लागलं, तुला लोकांनी कीर्तन दिलंच नाही तर, म्हणजे तारखा दिल्याच नाही तर, जे प्रश्न माझ्या डोक्यात कधीच आले नाही ना महाराज, केदार महाराज, ते त्यानं आणून टाकले. कीर्तन लोकांनी दिल म्हणजे तारखाच मिळाल्या नाही तर, मग म्हटलं काय करू, घरी जा, मस्त शिक, जॉब कर, करिअरच्या बघ काहीतरी, कॉलेज कर, एन्जॉय कर. म्हातारपणी करायचं असतं हे. म्हणजे काय, ज्ञानेश्वरी कधी म्हातारपणी करायचं असतं हे. आता ते एवढं बोललं, 15 मिनिटं बोलून ते निघून गेलं. तो माणूस आला, बोलला, 15 मिनिटं काय बोलला ते सांगितलं तुम्हाला, बोलला, निघून गेला. माझी त्याच्यानंतर एकही ओळी पाठवायला डोक्यात तेच, नाहीच कीर्तन मिळालं तर काय करायचं बाबा. बऱ्याच लोकांचे प्रश्न आहेत. तो आला, 15 मिनिटं बोलला, निघून गेला. 15 दिवस माझी एकही ओळी पाठवायला ना. सलग 15 दिवस ते आमचे नारायण स्वामी हाणून कंटाळले मला. सलग 15 दिवस मार खात होतो मी, सलग 15 दिवस. 15 दिवसांच्या नंतर ध्यानाला आलं, ते आलं, माहित नाही कोण काय त्याच्या ध्यानात आहे नसेल, कोणीतरी गोवा भेटला होता, पोरगा भेटला होता, त्याला मी अमुक बोललो, ते गेलं, विसरून नाही गेलं असेल. 15 मिनिटं बोलला, 15 मिनिटात त्याने आपले 15 दिवस घातले. 15 दिवस व्हायला घातले. पण काही हरकत नाही, गेले ना, 15 दिवस गेले तरी गेले, काही हरकत नाही. पण इथून पुढं जरी गोव्या पाठ करून नाही कीर्तन मिळालं, भगवान बाबा आहेत ना, ते काळजी घेतील ना, भगवानकडे सांभाळतील ना आपल्याला, असा विचार करून पुन्हा गोव्या पाठ करायला सुरुवात केली. आणि पहिल्याच दिवशी 47 ओव्या पाठ केल्या. म्हणजे मनाला तुम्हाला समजावून सांगावं लागतं की हे जग असंच आहे, तुम्हाला पुन्हा 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 मागं ओढण्याचा प्रयत्न करणारच आहे. पण आपण बळकट असेल ना तर आपल्याला आपला मार्ग निघतो. होई बळकट माझ्या मना रे तू धीट, येतो नियाळ उठवू माथा. धीट होऊन सारखं चालत राहावं लागतं. आणि धीट होऊन सारखं चालत राहून ज्या निष्ठेनं आपण चालतो ना, ती निष्ठा आपल्याला फळ देते. शेवटचं चरण Oh
सगळीच टाळकरी मंडळी आपल्या गावातील म्हणजे वाडीतील पंचक्रोशीतील तेलंगशी असेल, भीतेवाडी असेल, आणखी बरेच गाव जे असतील आपल्या परिसरामध्ये ते सगळेच तुमचे मी सर्वांचे मनातून आभार मानतो. हे दोन्ही मृदंग वादक खुडशी बंधू अंगद महाराज आणि दीपक महाराज दोघांचेही मी मनातून आभार मानतो. हरिभक्तपरायण श्री जे आपल्याच गावातील मी मगाशीच बोललो हरिभक्तपरायण कृष्ण महाराज केकान, त्याचप्रमाणे आळंदीमध्ये राहून ज्यांनी अध्यात्माचाही आणि शैक्षणिकही म्हणजे शालेय जीवनाचाही अभ्यास केला. आपले सगळ्यांचेच माहीत असलेले आमचे मित्र श्री सुनील महाराज केकान, त्याचप्रमाणे आपण सर्वजण श्रीकृष्ण मंडप गाव दरडवाडी दरडवाडीचे त्यांच्याही मनातून आभार. आणि गेल्या 2 तासांपासून ज्यांच्या कॅमेरा मला सारखा टिपतोय जे मित्र भगवानगडावर त्यांनी 1 महिनाभर राहून बाबांची भेट घेऊन खरं म्हणजे पुढचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी 1 महिना घेतला होता, परंतु त्यांनी नंतरच्या काळामध्ये जॉईनिंग करून आता ते शासकीय सेवेमध्ये आहेत. सेंट्रल गव्हर्नमेंटचे इन्स्पेक्टर म्हणून ते कार्यरत आहेत. अशाच खरं म्हणजे त्यांचं नाव घेण्याचं कारण असं आहे पुढच्या लोकांना मुलांना त्याच्यातून प्रेरणा मिळावी. आपल्या गावातला एखादा माणूस एखादा मुलगा जर अशा पद्धतीने मोठा होत असेल तर पाठीमागून येणाऱ्या लोकांनाही त्याच्यातून प्रेरणा घेण्याची गरज असते. म्हणून त्यांचेही खऱ्या अर्थाने कौतुक आहे आणि आभार आहे. तुमचे सर्वांचे आभार मानून या शब्दांना विराम. पेटी मास्टर यांनीही अतिशय सुंदर पद्धतीने आपल्याला साथ दिली. मध्ये त्यांचे डोळे झाकायचे, अर्थात आमचा स्वर गेलो की तरी डोळे झाकणार नाही तर काय करते नाही का. त्यांचेही ऋण व्यक्त करतो शब्दांना विराम. ज्ञानेश्वर